संगीता ठाण्यातच असते. तू पण ना? हो नाही मी पुण्यात असते का. मी तुला ऐकत्याला घेतो बस. आणि केशव देवगडला अतिशय उमदा हुशार असा मुलगा तो सुद्धा ऍक्सिडेंटमध्ये 1987 साली आपण त्यामुळे श्रद्धेच्या तुम्ही सगळ्यांनी एवढं सगळं ठरवलं पण त्याला जर आम्ही रिस्पॉन्स दिला नसता त्या कार्यक्रमाला हे सांगण्याचा उद्देश असा की पुढच्या वर्षी सेंटेनियल डायरेक्टर म्हणून मला पोस्ट आहे आणि त्याच्या अंडर वॉटर हार्वेस्टिंग हा मोठा थ्रस्ट एरिया आहे आणि जवाहरला 17 डॅमचा एक प्रोजेक्ट आम्हाला एक्झिक्यूट करायचा आहे. ती जबाबदारी माझ्यावरती आहे. त्याचे मी काही इंट्रोडक्टरी लिटरेचर पण ठेवलं होतं बाय रजिस्ट्रेशन काउंटरला. असोसिएटेड नाही मीच आहे. त्याचं नाव वेस्ट अँड केअर झालंय. मीरावती अगोदर चेहरावती नाही आता ते रुपारी नाही. रुपारीमधून BSc केलं तर जेजे हॉस्पिटलमधून DMA केलं. मीरावतीचं ड्रॉइंग अतिशय मला एक ड्युटी असायची आठवत आहे का? तू कुमार Shivkumar Pawar. After I joined Sandoz India Limited, doing the Bright Brothers Saraswat Bank या ठिकाणी 1 वर्ष काम केलं. त्यानंतर नंतर मी माझं एज्युकेशन कंटिन्यू चाललेलं होतं. डिप्लोमा इन कॉम्प्युटर मॅनेजमेंट देन डिप्लोमामध्ये काम केलं. टीचिंगची कमी पडली आणि वडिलांनी कुठल्याही मंत्र्याचा वशिला लावायचा नाकारलं कारण ती फ्लॅश न्यूज झाली असती. 5 इंच उंची करता एकाने वशिला लावला. दुःखी न होता आणि तेवढाच एक क्षण दुःखाचा माझ्या आयुष्यात आहे, बाकी कुठलाच नाही. हॅपी गो लकी. मी अजूनही प्रायव्हेट पायलटिंगला जाते. त्याच्यानंतर चेंबूरच्या केबल्समध्ये किंवा चेंबूरचे सांस्कृतिक सगळे प्रोग्राम्स असतात. सर्वात मोठा जो हँगर आहे, सर्वात मोठा हँगर आतापर्यंत देखील भारतामध्ये त्याचा जो लॉंगेस्ट स्पॅन गणला जातो विच इज 77 meters. सो यू कॅन ट्रेस आउट 25 मजली उंचीचं बिल्डिंग साधारण आडवी केली तर साधारण त्याचा तो स्पॅन जो असेल इट इज अ वाइडेस्ट स्पॅन स्ट्रक्चर्स आय हॅव डन इट. आय हॅव बीन अ चार्टर्ड टू सम ऑफ द कंपनीज हू इज डुईंग सम ऑफशोर वर्क. I had one of the very big work for them. Recently, माझी एक फॅक्टरी अंबरनाथला आहे जिथे आय एम द ओनली सोल मॅन्युफॅक्चरर फॉर द वेस्ट मॅनेजमेंट टेक्निक्स वेअर आय हॅव डेव्हलप्ड माय ओन डिझाईन फॉर hook-lift containers that is basically used for the waste management techniques, and that too also not only industrial waste but industrial hazardous waste which will be reactive toxic. And I have done the design that is for the first time in India, and it has been authenticated by the MPCB as well as the manufacturing. मी आता अंबरनाथमध्ये करतो आणि अलिबागला वडखळला इस्पात इंडस्ट्रीजला माझ्याकडे आय हॅव गॉट गुड जॉब इन हँड अँड गुड रेप्युटेशन. एवढंच
आपल्या सगळ्यांना म्हणजे सगळ्यांचं मी आता एवढ्यासाठीच म्हटलं की मी सर्वात शेवटी बोलतो की प्रत्येक मी काहीतरी कष्ट केलं, पण त्याच्यानंतर मी आज तुम्हाला भेटल्यानंतर माझ्या रंगावस्ती करणं हे सगळं या निमित्ताने मला ज्या कायमच्या मनात असल्या किंवा ज्या संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला कृतज्ञ मानते देवाची. त्याच्यामध्ये म्हणजे BKS अय्यर मी त्यांची मुलाखत घेतली. त्याच्या आधी योगविद्याने आमचा योगासनाचा कोर्स केला होता, तेव्हा खेळायला शिकले होते. पण अय्यंगारांच्या सहवासात आल्यापासून योगासनाबद्दलची एकूणच लाईफकडे बघण्याचा प्रति अप्रोच बदलला. जसा हे केलं आहे आर्ट ऑफ लिव्हिंग, तसा SS आहे की ज्याच्याकडनं तुम्हाला खरोखरच म्हणतो तसं त्याचे कोणीही कोर्सेस करावे की खरोखर बघण्याचा आयुष्यातला अप्रोच बदलतो. भीमसेन जोशी पंडित जसराजांचे लाईव्ह प्रोग्राम करण्याची मला संधी मिळाली. जयंत नारळीकर यांच्याकडे मुलाखत घ्यायची मला संधी मिळाली. अब्दुल कलाम सरांचा जे पुण्याला आले तेव्हा सगळा तो TV कव्हरेज मी केलं. म्हणून इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल जो असतो इंटरनॅशनल अनेक जे फिल्म फेस्टिवल लाईव्ह प्रोग्राम करणं म्हणजे इथे हा सगळा इंग्लिशमध्ये चाललेला असतो. मला इन्स्ट्रक्शन दिल्या की इमिडिएटली सांगा की हे असं असं चाललेलं आहे. हे खूप कौशल्याचं काम असतं. अशा प्रकारचे कार्यक्रम मला करायला मिळाले. मी केवळ प्रेझेंटर हा माझ्या मीडियाच्या याच्यामध्ये भाग झाला. स्क्रिप्ट रायटिंग करते, इंग्लिश मराठी हिंदी ह्याच्यातलं ट्रान्सलेशनसाठी स्क्रिप्ट रायटिंग. पुण्यातल्या मोठमोठ्या कंपन्यांच्यासाठी मी कॉर्पोरेट फिल्म्स केलेल्या आहेत, जाहिरातीसाठी खूप लिहिलेलं आहे. TV वरती दगडूशेठ हलवाईचे सिरियल आठवड्याचे मी प्रेझेंट पण केली होती आणि त्याच्यात इंडियन पण होती. आता करिअरच्या संदर्भात तुम्ही म्हणाला असता करिअरच्या संदर्भात आता माझी सिरियल येते आहे. स्मिता प्रभुकर आणि तुषार दळवी ती प्रेझेंट करत आहे, पण ती मेमध्ये ती येते आहे. आणि लिहिणं म्हणजे फिल्मसाठी लिहिणं, इतर लेख लिहिणं जे चंद्रा शी आणि सोन मिळून सॅरेडी याच्यामध्ये येत आहेत. इंग्लिश अशामध्ये बरंच लिहिते आहे. आणि याच्यापेक्षा आणखी एक वेगळा नाही सोर्स सुद्धा केला असतं मी माझा आवाज वाढवला. आवाज वाढवणे अतिशय विद्यार्थींना आवाज देणं, वेगवेगळ्या कॅसेटसाठी आवाज देणं, टाइम्सकडनं ज्या कार्टून नेटवर्क्स आहेत त्याच्यासाठी आवाज देणं, डबिंग करणं हे एक वेगळं क्षेत्र मी हे केलं. मीडिया म्हटलं तर केवळ प्रेझेंटर हे एक माझा भाग झाला. त्याच्याशिवाय हे वेगळं आहे. मी आणि माझा पार्टनर आहे सुनील बोलतोय, तो फिजिक्समध्ये PhD आहे. तर आम्ही आता आमचा स्कोप जास्त लिमिट म्हणजे कॉन्सन्ट्रेट वेगळं ह्याच्यावरती करतो की आम्ही जॅपनीज शिकतो आहे आणि केवळ जॅपनीजसाठी हे करायचं असं आमचं चाललेलं आहे की आणि टेक्निकल रायटिंग आम्ही योग्य करतो. टेक्निकल रायटिंग ही कदाचित तुम्हाला माहिती असेल किंवा कदाचित नवीन संदर्भ असेल, जी सॉफ्टवेअर्स असतात ती युजर्स फ्रेंडली भाषेमध्ये लिहून देणं हा एक प्रकार आम्ही करतो. अशा पद्धतीने माझी ओळख आहे. माझ्या याच्यामध्ये आणखी एक म्हणजे माझ्या नवऱ्याचं कॉन्ट्रीब्युशन खूप आहे. तो डेंटिस्ट आहे. हे दोघंही नेचर लव्हर्स आहेत आणि त्यांच्यामुळे निसर्गाच्या सहवासात मी खूप आले. त्या दोघांच्या आवडीमुळे बर्ड वॉचिंग करणं ही आमची आता एक लाईफस्टाईल झाली, ती हॉबी राहिलेली नाही आहे. आणि त्याच्यामुळे पण आपला अप्रोच खरंच खूप होतं. निसर्ग तुम्हाला शिकवतो, करतात आणि त्याच्याचमुळे ह्या सगळ्यांना भेटावं दुसऱ्यांच्या सुद्धा आपल्याला खूप आनंद वाटू शकतो. सॉरी, एक आठवण तनुजा देसाईबद्दल. एक आपल्याला एक निबंध लिहायला सांगितलं होतं की माझा आवडता छंद, तुला आठवतं की नाही माहिती नाही. तर आपण नेहमीप्रमाणे लिहिलं होतं छंद काहीतरी असेल, प्रत्येकाने काहीतरी स्टॅम्प कलेक्शन, नाणी बिणी काहीतरी छापा मारले होते. तर त्यांनी काय छंद लिहिलं होता, मला ड्रॉइंगचं असं होतं, पेंटिंग. मग एक महिन्याने लक्षात आलं आम्ही ड्रॉइंगमध्ये काय जमत नाही, म्हणून दुसरं काहीतरी असतं. आणि सगळे 3-4 छंद लिहिले होते. सगळ्यात छोटी लिहिलं होतं असे छंद बदलत राहणं हाच माझा छंद दिसतो. आय स्टील रिमेंबर दॅट. ते खरोखर तिने आयुष्यात करून दाखवले. रात्रीचं गाणं म्हणायची, त्यांना आठवत असेल आणि परत ते गाणं आणि केलेली आहे. त्याबद्दल आपण सगळ्यांपर्यंत टाळ्या वाजवून कौतुक करूया. मला वाटतं संपलं नाही, सगळे ऑलरेडी कंटाळलेले असतात. वैशिष्ट्य थोडंफार दिसेल असे धून सिलेक्ट केली आहे. पहाडीवरती बेस्ट धून आहे, पण नंतर वेगवेगळे फोक म्युझिक आणि दुसरे राग पण त्याच्याबरोबर मिक्स होतात.
बोलल्यावर केव्हा आता काय की हे किती छान आहे की जवळजवळ सगळीजण आज आपण इथे आहोत. देवलचा अपवास होता तर सगळीजण आहोत, व्यवस्थित वेल प्लेस्ड आहोत, एकमेकांना बघताना सगळ्यांना खूप आनंद होतोय. तर हा मोमेंट महत्वाचा. या मोमेंटच्या सुखद आठवणी घेऊनच आणि पोट भरूनच आपण सांगायचं आणि काय आपण असं काही दरवर्षी भेटणार आहोत असं काही संकल्प कधी असेल असं मला पण विचारायचं होतं. फॉर्म मध्ये सजेशन त्याच्यात तर टाकलेच असेल प्रत्येकाने, पण असं काही ठरलंय काही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा. विल ट्राय टू मेक एंड विल मीट अगेन. हे कोणीतरी अगदी छान लिहिलेलं आहे की याची म्हणानो परत जमा छान लिहिलंय. हेच आपलं म्हटलं आपल्याला सोडायला आणलं ते काम संध्याकाळी भेटणार मला शाळेत जाऊन तर बघून येते. पण ते शाळा आता खरी बिल्डिंग बदलली आहे, आपली शाळा वाटत नाही आता. म्हणून मी तो म्हणतो रेग्युलर भेटायला लागलो तो म्हणतो असा एक विचार येतोय की पुढचं गेट टुगेदर जर का स्पॉन्सरशिप मिळेल तर पुण्याला महिन्याला करूया पुणेकरांनी विचार करा. नाही, शेवटी अति तिथे माती व्हायला नको. वर्षात नाही कठीण आहे. वर्षातनं नाही जमलं तर 3 जेवणाच्या अगोदर जुनी नावं टाकत. घ्यायला पाहिजे.
जेवण जेवण मला इकडे बसून होते असं माझी त्या रांगणीला पण पुढे घे आणि हे जाईल बालेकर मागे जाईल ए का हातमध्ये हो बसला होती ते डोक्यावरती हात लावून एवढ्यात 25 वर्षाची अवस्था म्हणून तुला सांगितलं होतं लग्न करू हो माझे 2 आहेत माझ्या हातात हे मस्त आहे कोणाची आयडिया आहे खूपच सुंदर जास्त आहे गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट ए चला नाही